जय श्रीमन नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 6 आत्मसंयम योग. श्लोक 5. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव हि आत्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना आत्मसंयम योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, तुला समृद्धी हवी आहे की तुला विस्कळीत व्हायचं आहे? जर तुला समृद्धी हवी असेल तर तुझी उन्नती करणे तुझे कर्तव्य आहे. स्वतःची उन्नती करण्यासाठी तुला काय करण्याची आवश्यकता आहे? तुझे मन सांसारिक सुख आणि अनंत इच्छांच्या मागे धावू देऊ नकोस. तुझ्या मनावर नियंत्रण ठेव. जर तू तुझ्या मनावर ताबा मिळवलास तर तुझे मन तुझे सर्वात चांगले मित्र बनेल. मग एकदा का तुझे मन तुझे चांगले मित्र बनले की ते तुझे ऐकेन आणि तू सांगितल्याप्रमाणे अनुसरण करेन. सर्वात विश्वासू व्यक्तीप्रमाणेच तो तुझ्यासाठी सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी करेन. जर तू तुझ्या मनावर ताबा मिळवला नाही तर काय होईल हे तुला माहिती आहे का? तुझे मन तुझे कधीही ऐकणार नाही आणि तुझे मन नेहमी सुख, इच्छा आणि वस्तूंच्या मागे धावत राहील. मग अशा प्रकारचे मन तुझे सर्वात वाईट आणि कटू शत्रू बनेन. आता हे मन कुठे आहे? हा शत्रू कुठे आहे? तुझ्यातच आहे. तुझ्या आत राहिल्याने तुझ्यावर सर्व प्रकारचे संकट येतील आणि तुला खोलवर ढकलत राहतील आणि तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या मनाला आपला परममित्र बनवून आपल्या मनावर नियंत्रण ठेवून स्वतःची उन्नती करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला चेतावणी किंवा इशारा देत आहेत की जर आपल्या मनावर आपले नियंत्रण नसेल तर ते मनच आपले सर्वात वाईट शत्रू बनते आणि आपला नाश करते. आपण सर्वांनी दिवसातून एकदा तरी श्रीकृष्ण परमात्म्याच्या चेतावणींचे स्मरण करूया. जेव्हा जेव्हा आपल्या मनाला सुख आणि इच्छांची तहान लागते तेव्हा आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या चेतावणींचे दररोज स्मरण करूया. हळूहळू आपण आपल्या मनावर ताबा मिळवूया आणि आपल्या मनाला आपला सर्वात चांगला मित्र बनवूया आणि स्वतःची उन्नती करूया. हा सराव दररोज करत असताना आपण सर्वांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन.
अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत. आत्मैव हि आत्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. ॐ उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्. आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.